ही बघ ना किती मूर्ती छान आहे यार. पण तो ऑलरेडी बुक झालेला आहे म्हणून मी तो तुम्हाला सांगत होतो. इतके अट्रॅक्टिव्ह आहेत ना की बघा ना तुम्ही. हे बघा मी झूम करतोय बघा. ही प्लेन कलर मध्ये किती सुंदर आहे यार मूर्ती. किती छान आहे. शंकराच्या रूपात आहे एकदम. हो शंकराच्या रूपात. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, माझं नाव ओमकार आणि तुमच्या चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि मी आज आलो आहे गणपती शाळेमध्ये आणि तुम्हाला छान छान असे बाप्पा दाखवत आहे. माझ्यासोबत आहे आकाश. आणि आकाश आज सांगशील ना सर्व गणपती कसे कसे म्हणजे सुबक छान गणपती वेगवेगळ्या रूपातले वेगवेगळ्या रूपातले आपल्याकडे 1 फुटाच्या सगळ्या मूर्ती आहेत. 1 ते 1.25 फुटापासून. तर ही सगळी 1 फुटाची मूर्ती आहे. त्यात आपल्याकडे बाळ गणेशच्या पण आहेत काही रूपातल्या. काही फेटावाल्या मूर्त्या आहेत. तुम्ही बघू शकता तर इकडे डेकोरेटिव्ह वाल्या मूर्त्या पण आहेत. आणि काही ज्या विदाऊट डेकोरेशन वाल्या आहेत त्या आम्ही ते डेकोरेशन पण करून देतो. तुम्ही याच्यात बघू शकता लालबागची पोजवाला पण आहे. ठीक आहे. पुढे बघाल तर 1.25 फुटातल्या सिंगल कलरवाल्या ज्यांना पाहिजे असतील त्या मूर्त्या पण आहेत. त्यात एक ऑरेंज कलरची आहे आणि एक पुढे रेड कलरची मूर्ती आहे. ठीक आहे. व्हाईट कलरची होती जी की बुक झालेली आहे ऑलरेडी. पण या सगळ्या 1.25 फुटाच्या गणपतीच्या मूर्त्या आहेत. आता तुम्ही या साईडला बघाल तिकडे 1.5 फुटाच्या मूर्ती आहेत. सर्व 1.5 फुटाच्या मूर्ती आहेत. त्याच्यात पण काही डेकोरेशन वाले आहेत. त्याच्यात तुम्हाला वेगवेगळे रूपातले आहेत. दगडूशेठ आहे, विठ्ठलाची आहे, खाली पांडुरंगाची आहे, वेगळं माऊली. हो या सगळ्या मूर्त्या आहेत. पुढे तुम्ही अजून याल तर इकडे स्वामींची पण मूर्ती आहे. आणि हो सुंदर. हो आणि ही पण मूर्ती बघाल तर तुम्ही ही बऱ्याच जणांना आतापर्यंत आवडलेली आहे. कुठलीही बुक झाली आहे का ही बुक नाही झाली. अरे वा, अजून बुक नाही झाली. पण सुंदर आहे. डोळे बघा ना याचे. डोळे म्हणजे एकदम आकर्षक आहे. आणि याच्यानंतर तुम्ही सगळ्या बघू शकता तर डेकोरेशन वाले आहे आपल्याकडे. डेकोरेटिव्ह आणि वस्त्रवाल्या मूर्त्या आहेत. वस्त्रवाल्या मूर्त्या दाखव. या वस्त्रवाल्या मूर्त्या आहेत. सगळ्या पेटावाल्या मूर्त्या आहेत. काही याच्यावरती सिंगल कलर वस्त्रवाल्या पण आहेत, पिंक आणि व्हाईट कलर मध्ये. आणि काही कॉम्बिनेशन वाल्या आहेत इकडे. ठीक आहे. आणि आपल्याकडे यावेळेस आपण फर्स्ट टाइम आपण पेपर मॅश पण सेलला ठेवतोय मूर्त्या, ज्या की पेपर मॅशच्या तुम्ही बघू शकता या मूर्त्या आहेत. टोटल आपल्याकडे 20 मूर्त्या आहेत पेपर मॅशच्या. ठीक आहे. आणि पेपर मॅश बद्दल सांग ना. काय नक्की काय आहे? शाडू प्लस पेपर लगदापासून बनलेला असतं. शाडू मातीने तो थोडासा हे होतं लाईक त्याला आकार देता येतो. सगळ्या गोष्टी त्याला प्रॉपरली आकार. कारण की बऱ्याच जणांना माहित नाही काय कॉन्सेप्ट आहे. हो आणि ही पाण्यातच वेगवेगळी तुम्ही त्याचं विसर्जन पण घरी पण करू शकता. ओके. हा आणि तशा आपल्याकडे 20 मूर्त्या आहेत. नाही या शाडू मातीच्या आहेत. खालच्या पेपर मॅचच्या आहेत आपल्याकडे. या सगळ्या फरक जाणवत नाही रे. हो जाणवत नाही. तेच तर आहे ना त्याचं मेन की फरक तुम्हाला जाणवत नाही. फक्त तुम्ही जेव्हा उचलाल त्या मूर्त्यांना तेव्हा तुम्हाला वजनाच्या हिशोबाने फरक जाणवेल. वजन कुठलं? शाडू मातीचं वजन जास्त आहे? शाडू मातीचं वजन जास्त आहे. पेपर मॅचचं वजन कमी आहे. आणि अजून कुठले वेगळे असे डिझाईन किंवा वेगळं काही वेगळं अजून तर हा खूप अट्रॅक्टिव्ह दिसतोय. हो तो खूपच अट्रॅक्टिव्ह. सगळ्यांनी त्याचं खूप मनापासून एकदम आवडलेला आहे तो सगळ्यांना. पण तो ऑलरेडी बुक झालेला आहे म्हणून मी तो तुम्हाला सांगत नाही. पण तो मूर्ती तुम्ही बघून घ्या. मूर्ती बघून घ्या. तुम्ही पाहिजे तर असं बघायला पण येऊ शकता. काही हरकत नाही. मूर्तीचे डोळे खूप सुंदर म्हणजे हे इतके अट्रॅक्टिव्ह आहेत ना की बघा ना तुम्ही. हे बघा मी झूम करतोय बघा. असं वाटतं की रिअलच आपला बाप्पा विराजमान आहे तसं. आणि ही 1.5-2 फुटाची मूर्ती आहे. 2 फुटाची मूर्ती आहे. 2.5 फुटाची मूर्ती आहे. 2.5 फुटाची मूर्ती आहे. सुंदर अशी मूर्ती. आणि अशाच जर तुम्हाला आहेत तर बऱ्याच आहेत. बुक झालेल्या पण नाही. ते बघा ही किती सुंदर आहे. दत्ताच्या रूपातली आहे. राईट. मग आता एक फायनल प्रश्न तुला की आता मला सांग की या मूर्त्यांची प्राइस किंवा कसं काय म्हणजे जे कोण येतील त्यांच्यासाठी थोडी इन्फॉर्मेशन की या मूर्त्यांची प्राइस तुम्ही बघाल तर 1 फुटाची ते 2 फुटाची तर 1 फुटाची 1750 लोएस्ट प्राइस चालू होते. 1 फूट आणि 2 फुटापर्यंत मॅक्सिमम 7000 पर्यंत आहे.
आणि त्याच्यात मग वेगवेगळे युनिक व्हेरिएशन वाला आहे, डेकोरेशन काय आहे त्या हिशोबाने त्याची प्राइसेस त्या हिशोबाने आहे. अशा प्रकारे म्हणजे एक साधारण 1 फुटाची 1700, 2 फुटापर्यंत गेले तर आपण आपल्याला 7,000 पर्यंत. 7,000. हो. ओके. आणि 2.5 ते 3 फुटापर्यंत गेलं तर 2.5 ते 3 फुटापर्यंत आपल्याकडे मूर्त्याच नाहीये. मूर्त्याच 1 ते नाही. 2 मग एक मध्ये आपल्याकडे आणि पीओपी नाहीच आहे का? पीओपी नाहीच आहे, पूर्णपणे इको फ्रेंडली आहे. पूर्णपणे शाडो सगळ्या ज्या दिसतात तुम्हाला आहे बघा इथून शाडो माती आणि पेपर मॅट. सगळ्या शाडो माती आणि पेपर मॅशच्या